नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रूल नंबर 2 बघणार आहोत, जो की आहे ईच, एव्हरी, आयदर, नायदर, एनी आणि नन वरती। ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल आपण टॉप 50 इंग्लिश रूल्स आपण बघणार आहोत। ठीक आहे, त्यामुळे ही सिरीज नक्की कंप्लीट करा आणि जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिल्यांदा ईचचा जो पार्ट ऑफ स्पीच असतो तो एक प्रोनाउन पण असतो आणि ॲडजेक्टिव्हसुद्धा असतो। ठीक आहे, आता तो कसा ओळखायचा तो मी खाली सांगतो। त्याच्या आधी महत्त्वाचं बघूया आपण। यूज फॉर इंडिव्हिज्युअल आयटम्स इन अ ग्रुप, म्हणजेच कशासाठी यूज करतात, जर दोघांसाठी आणि दोघांपेक्षा जास्त असतील तर त्यासाठी पण आपण ईच यूज करू शकतो। आणि ऑलवेज नेहमी का असतं, सिंग्युलर असतो। ठीक आहे, म्हणून तो सिंग्युलर वर्ब घेतो। ठीक आहे, तो स्वतःही सिंग्युलर असतो आणि वर्बसुद्धा सिंग्युलर घेतो। हा 2 आणि 2 पेक्षा जास्तसाठी येतो। नंतर हा स्वतः सिंग्युलर असतो आणि वर्बसुद्धा सिंग्युलर घेतो। आता इथे बघूया, ईच स्टुडंट इज रिस्पॉन्सिबल। आता इथे काय स्टुडंट काय नाउन आहे। ठीक आहे, तर इथे माझं प्रोनाउन येणार नाही, कारण की नाउनच्या जागी प्रोनाउन येतो। नाउन आणि प्रोनाउन दोघं सोबत येत नाही। ठीक आहे, त्यामुळे इथे ईच काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह असणार आहे, पार्ट ऑफ स्पीच। आता आता बॉयज पुढे आलेला आहे। ठीक आहे, इथे माझं नाउन आहे, हा प्रिपोजिशन आहे। त्यामुळे इथे आधी काय होणार, प्रिपोजिशनच्या आधी काय असतो, सब्जेक्ट असतो। ठीक आहे, त्यामुळे माझा हा काय येणार, प्रोनाउन आहे। आणि इज बघा सिंग्युलर घेतले, हॅज पण काय घेतले, सिंग्युलर घेतले। आता एव्हरीचा पार्ट ऑफ स्पीच हा प्रोनाउन नसतो, फक्त काय असतो, ॲडजेक्टिव्ह असतं। ठीक आहे, रिफर्स टू ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ ग्रुप, हे ग्रुपसाठी असतो। कन्सिडर सेपरेटली। ठीक आहे, ऑलवेज हा सुद्धा ऑलवेज सिंग्युलर असतो। ठीक आहे, एव्हरी हाऊस हॅज अ गार्डन। ठीक आहे, हे बघा हाऊस नाउन आहे आणि नाउनला क्वालिफाय ॲडजेक्टिव्ह करतो आहे। आता इथे चाइल्ड नाउन आहे आणि एव्हरी त्याला क्वालिफाय करतो, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे। आणि वॉज सिंग्युलर घेतलं आहे बघा, वॉज गिवन अ टॉय। ठीक आहे, परत एव्हरीबद्दल सांगतो। एव्हरी ग्रुपसाठी असतो, म्हणजे क्लासरूम किंवा हाऊस एकदम पूर्ण ग्रुपसाठी असतो। ठीक आहे, आणि हा नेहमी काय असतो, सिंग्युलर असतो आणि तो सिंग्युलर वर्बसुद्धा घेतो। आता आयदर रिफर टू वन ऑफ टू, म्हणजे दोघांपैकी एक, त्यासाठी आयदर असतं आणि हा सुद्धा नेहमी सिंग्युलर असतो। आयदर आन्सर इज करेक्ट इज, यू कॅन चूज आयदर बुक। ठीक आहे, त्यामुळे हे नेहमी काय करतो, घेतो आयदर, सिंग्युलरच घेतो। आता नायदर रिफर टू नन ऑफ द टू, म्हणजे दोघांपैकी एकही नाही। आणि ऑलवेज सिंग्युलर, हा सुद्धा नेहमी काय घेतो, सिंग्युलरच घेतो हा। नायदर बॉय वॉज सिलेक्टेड आणि नायदर ऑफ द डोअर्स इज ओपन। आणि ह्याच्यानंतर जर नायदर नंतर जर ऑफ आलं तर त्याच्यानंतर जे नाउन असतं ते नेहमी प्लुरलमध्ये असतं। द डोअर्स हे बघा प्लुरलमध्ये, हे नाउन आहे ते प्लुरल, फक्त जे वर्ब येतं ते काय असतं, सिंग्युलर असतं। आता एनी कॅन बी सिंग्युलर और प्लुरल डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट, म्हणजे ते कधी कधी सिंग्युलरही असू शकतं, कधी कधी प्लुरलही असतं, जे कॉन्टेक्स्टवर डिपेंडवरून असतं ते। जर वाक्याची रचना जर एनी ऑफ प्लस सिंग्युलर नाउन असेल तर काय येणार, सिंग्युलर वर्ब येणार। आणि जर एनी ऑफ प्लस प्लुरल नाउन असेल वाक्य तर काय येणार, प्लुरल वर्ब येणार। जर सिंग्युलर नाउन असेल पुढे एनी ऑफच्या तर सिंग्युलर वर्ब घेणार, आणि जर सिंग्युलर हे प्लुरल नाउन असेल तर प्लुरल वर्ब घेणार। ठीक आहे, वाक्याच्या रचनेनुसार ठरवणार आपण। आता एनी बुक इज फाईन, आता बुक काय सिंग्युलर आहे त्यामुळे इज माझं बरोबर आहे। एनी ऑफ द स्टुडंट्स, आता स्टुडंट्स काय आले, प्लुरल आलं तर हॅव काय येणार माझा, इथे पण प्लुरल येणार। नाउन माझा प्लुरल आला तर
जो वर्ब पण आहे तो सुद्धा काय येणार प्लुरल येणार. हॅव सबमिटेड द फॉर्म. ठीक आहे. आता नन कॅन बी सिंग्युलर or plural depending on the noun that follows, but in formal uses singular is preferred. म्हणजे नन हा सिंग्युलर पण घेतो, कधी कधी प्लुरल पण घेतो, पण जास्त करून आपण सिंग्युलरला जास्त प्रेफर करतो ग्रामरमध्ये. ठीक आहे. तर नन ऑफ द मनी वॉज स्टोलन. आता वॉज आले त्यामुळे हे बरोबर आहे, सिंग्युलर आहे. नन ऑफ द स्टुडंट्स. आता इथं स्टुडंट्स काय आले, नाउन प्लुरल आलं माझं, इथं काय होतं सिंग्युलर होतं, त्यामुळे इथे वेअर हे बरोबर आहे प्लुरल. ठीक आहे. इथे सिंग्युलर घेतलं त्यामुळे इथे सिंग्युलर वर्ब आलं, इथे माझं नाउन प्लुरल होतं त्यामुळे वेअर पण वर्ब काय आला प्लुरल आला. ठीक आहे. आता PYQ बघूया आपण, याच्यावरती जे आलेले आहे ते हा SSC CGL 2021 आलेला आहे. ईच ऑफ द बॉईज गिवन अ प्राईज. आता ईचनुसार काय येणार, ईचनुसार मला काय पाहिजे सिंग्युलर पाहिजे. ठीक आहे. वेअर काय आहे प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे, आर प्लुरल आहे, वॉज माझा आन्सर असणार आहे. MPSC 2020 आलेला आहे. नायदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स डॅश एलिजिबल. आता नायदरनुसार काय येणार मला पाहिजे सिंग्युलर वर्बच पाहिजे मला. ठीक आहे. त्यामुळे आर प्लुरल आहे, वेअर प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे, इज आन्सर असणार आहे. SSC CHSL 2019 प्रश्न आहे. एव्हरी स्टुडंट डॅश टू फॉलो द रूल्स. एव्हरी स्टुडंट काय येणार इथे सिंग्युलर पाहिजे मला. तर एव्हरी काय माझं इथे पहिली गोष्ट ते बघा, पार्ट ऑफ स्पीच बघूया आपण पहिल्यांदा. स्टुडंट काय माझं नाउन आहे, तर इथं नाउन आहे तर इथं काय माझा ॲडजेक्टिव्ह येणार, कारण की नाउनला ॲडजेक्टिव्ह क्वालिफाय करतो. ठीक आहे. त्याची व्याप्ती जो मर्यादित करणार कोण असतो, विशेषण असतो. ठीक आहे. त्यामुळे ॲज अ स्टुडंटला काय येणार एव्हरी येणार, ते ॲडजेक्टिव्ह आहे माझं. आता एव्हरीनुसार काय पाहिजे मला इथे सिंग्युलर वर्ब पाहिजे, त्यामुळे आर प्लुरल आहे गेला, वेअर प्लुरल आहे हा गेला. आता नीड आणि नीड्समध्ये बघायचं आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं वर्बला काय होतं एस लागतो, पण नाऊनमध्ये जर मला प्लुरल करायचं असतं तेव्हा नाऊनचं प्लुरल करताना एस लागतो आणि मला वर्बचं सिंग्युलर करताना एस लागतो, त्यामुळे हे सिंग्युलर आहे, त्यामुळे हे उत्तर माझं नीड्स असणार आहे. एव्हरी स्टुडंट नीड्स टू फॉलो द रूल्स. UPSC CDS 2018 प्रश्न आहे. नायदर ऑफ द बुक्स. इथं प्लुरल घेतले बघा, कारण मग सांगितलं तुम्हाला मी ज्याच्यानंतर जो ऑफ नंतरचं नाउन कसं असणार आहे माझं प्लुरल असणार आहे, फक्त जे वर्ब असणार आहे ते कसं असणार आहे माझं सिंग्युलर असणार आहे. त्यामुळे आर येणार नाही, वेअर येणार नाही, हॅवसुद्धा येणार नाही, उत्तर माझं इज असणार आहे. बँक क्लर्क 2020 प्रश्न आहे. नन ऑफ द कॅन्डिडेट्स डॅश क्वालिफाय. आता नन आलेलं आहे, मगाशी काय सांगितलं नन दोन्ही पण मध्ये पण येऊ शकतं. आता कॅन्डिडेट्स आलेलं आहे, इथे काय माझं प्लुरल आहे, त्यामुळे काय येणार वॉज सिंग्युलर आहे, हॅज सिंग्युलर आहे, इज सिंग्युलर आहे, वेअर येणार. फक्त ननचं काय सांगितलेलं नन आणि एनी हे दोघं काय करतात, हे दोघं पण एकतर प्लुरलमध्ये पण येऊ शकतात, म्हणजे वर्ब प्लुरल पण घेऊ शकतात आणि सिंग्युलर पण घेऊ शकतात. ठीक आहे. आता ह्याच्या नन काय येणार माझा इथे तर प्लुरल वर्ब येणार, वेअर येणार कॅन्डिडेट्सनुसार, कारण की कॅन्डिडेट्स नाउन कसं आहे माझं प्लुरल आहे. SSC GD 2022 प्रश्न आहे. ईच ऑफ देम डॅश परफॉर्म वेल इन द टेस्ट. आता ईचनुसार काय येणार तर सिंग्युलर येणार, त्यामुळे हॅज उत्तर असणार आहे. हॅव प्लुरल आहे, वेअर प्लुरल आहे आणि आरसुद्धा प्लुरल आहे. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघूया. एव्हरी मॅन अँड एव्हरी वुमन डॅश गिवन इक्वल राईट्स. आता एव्हरीनुसार काय येणार तर माझं सिंग्युलर पाहिजे मला, त्यामुळे एव्हरी मॅन अँड एव्हरी वुमन इज गिवन इक्वल राईट्स. हॅव नाही येणार, आर नाही येणार आणि वेअरसुद्धा येणार नाही. आयदर रमेश नॉर सुरेश गिल्टी. याच्यामध्ये काय येणार आहे. आता जेव्हा आयदरसोबत ऑर असते नेहमी, आयदर आणि ते ऑर आहे बघा, आयदरसोबत नेहमी ऑर असते, आयदरसोबत कधी कधी नॉर देतात, त्यामुळे ते वाक्य तिथं चुकलेलं असतं, ध्यानात ठेवा. आणि नायदरसोबत काय असते नॉर असते. परत नॉट ओनली सोबत काय असते बट अल्सो असते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि एक ऑर, ह्याच्या वेळेस जेव्हा दोन सब्जेक्ट जोडलेले असतात. आता इथे रमेश आणि सुरेश दोन सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. पण कुठल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचं ते कशावरून ठरवणार तुम्ही. जर हे जर आलं आयदर आणि ऑर जर आलं
तर कशानुसार घेणार तुम्ही दुसऱ्यानुसार घेणार. ठीक आहे. आयदर आणि ऑरमध्ये नायदर आणि नॉरमधला इकडचा जो सब्जेक्ट असणार, इकडचा जो सब्जेक्ट असणार आणि इकडचा जो सब्जेक्ट असणार ते आणि इकडचा जो सब्जेक्ट असणार त्यानुसार तुम्ही काय करणार वर्ब घेणार. ठीक आहे. त्यामुळे आयदर रमेश और सुरेशनुसार माझा जो पुढचा जो वर्ब आहे तो ठरणार. ठीक आहे. काय येणार मग आर प्लुरल आहे, वेअर प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे. सुरेश काय सिंग्युलर आहे त्यामुळे वर्ब काय येणार सिंग्युलर येणार. नायदर रवी नॉर राजेश. आता हे बघा हे सांगितलं बघा नायदर आणि नॉर दोन सब्जेक्ट आहेत माझे रवी आणि राजेश. तर काय घेणार मी दुसऱ्या सब्जेक्टनुसार वर्ब घेणार. राजेश कसा आहे माझा सिंग्युलर आहे त्यामुळे वर्ब पण काय येणार सिंग्युलर. ह्याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर याचं तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. आता एकदा क्विक रिव्हिजन घेऊया आपण याची. पहिल्यांदा आपण इच बघितलं. इचचा पार्ट ऑफ स्पीच काय असतो एक तर प्रोनाउन असतो आणि एक ॲडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे. आणि हा नेहमी काय असतो सिंग्युलर असतो त्यामुळे वर्ब पण काय घेतो हा सिंग्युलरच घेतो. परत नंतर बघितलं आपण एव्हरी. एव्हरी काय असतो प्रोनाउन नसतो एव्हरी फक्त तो काय असतो ॲडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे. आणि इच जो असतो तो 2 आणि 2पेक्षा जास्तसाठी येतो. ठीक आहे. आणि हा जो एव्हरी जो असतो तो 2पेक्षा जास्तसाठी येतो 2साठी येत नाही. इच दोघांसाठी पण येऊ शकतो आणि दोघांपेक्षा जास्तसाठी पण येऊ शकतो पण एव्हरी जो असतो तो 2पेक्षा जास्तसाठीच येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आयदर आणि नायदर. आयदरसोबत काय येतं ऑर येतं, नायदरसोबत नॉर येतं आणि ह्याच्यानंतरचा जो ऑर आणि नॉर नंतरचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यानुसार आपण काय करतो वर्ब घेतो. नायदर आणि जर नायदर जर हे एक जरी आली तरी आपण वर्ब काय घेतो सिंग्युलरच घेतो. ठीक आहे. आता दुसरं आपण बघितलं होतं एनी आणि नन. एनी आणि नन हे दोघं पण प्लुरल आणि सिंग्युलर घेतात. प्लुरल आणि सिंग्युलर घेतात. ठीक आहे. त्याच्या वाक्याचा जे कॉन्टेक्स्ट असतो त्याच्यानुसार ते आपण ठरवायचं ते तुम्हाला मागाशी सांगितले मी. ठीक आहे. ही होती रिव्हिजन. एकदा आपण समरी टेबल बघूया. इचसाठी काय असतो सिंग्युलर असतो काय येणार इज वॉज हॅज ह्यापैकी येणार. इच प्लेयर इज रेडी. ठीक आहे. एव्हरी सिंग्युलर घेणार त्यासोबत इज वॉज हॅज येणार. वाक्य बघा एव्हरी स्टुडंट हॅज बुक्स. ठीक आहे. आता आयदर काय सिंग्युलर घेणार इज किंवा वॉज येणार. आयदर बुक इज फाईन. ठीक आहे. इज आलं बघा. नायदर काय घेणार सिंग्युलर घेणार इज किंवा वॉज. नायदर साईड वॉज राईट. वॉज आले बघा. एनी काय घेतो बोथ घेतो मग काय सांगितले प्लुरल पण घेतो सिंग्युलर पण घेतो. काय येणार इज किंवा आर दोन्ही येऊ शकतं. एनी स्टुडंट आता इथं स्टुडंट काय आलं आहे सिंग्युलर आहे माझा त्यामुळे इथं पण काय येणार इज येणार. ठीक आहे. आता नन दोन्ही घेतो बोथ इज आणि आर घेतो. आता इथे नन ऑफ देम काय माझं प्लुरल आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं पण काय येणार प्लुरलच वर्ब येणार लेट. ठीक आहे. जर तुम्हाला हा रूल जर समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्याची जी PDF असेल ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि जे चॅनलची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे माय MPC जर्नी. तुम्हाला ती PDF टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.